विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळालं। तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे उत्तर देत असताना बच्चू कडूंनी मध्येच उभं राहून प्रश्न विचारला आणि यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना आक्षेप सुद्धा नोंदवला। तर या दोघांमध्ये प्रचंड वादावादी सुद्धा झाली, दोघांमध्ये आवाज वाढला आणि यानंतर सभापतींनी मध्यस्थी केली, नियम पाळा असं सांगत पुन्हा असं न करण्याची ताकीद या दोघांना सुद्धा सभापतींनी दिली आहे। त्याचे उत्तर आले पाहिजे तुमच्या उत्तर नाही येणार नाही असं दिसून आलं चित्र म्हणून मी बोलतो ना भाऊ 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 अरे 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 हां प्रवीण दरेकर सभापती महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आजही मागाशी प्रश्नाच्या वेळेला असंच झालं। आता राज्याचे मंत्री सरकार म्हणून उत्तर देत असताना त्यांचं भाषण पूर्ण व्हायचं आहे, त्याच्या अगोदर अँटिसिपेशन ते काय बोलणार आहेत। तर मला वाटतं ही प्रथा परंपरा बिघडायला लागलेल्या दिसत आहेत। नाही बरंच सभागृह तर मला वाटतं तुम्हाला माझी विनंती आहे की हे वारंवार होतंय, तर याच्या पुढे होणार नाही याची आपण दक्षता घ्या। आमच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलनं करतात, नेतृत्व करतात की तुम्हाला फक्त दाखवायचं आहे, तुम्हाला उत्तर पाहिजे की दाखवायचं आहे? नाही ना, मग सरकारच्या मंत्र्यांचं भाषण असताना मध्येच असं डिस्टर्ब करणं बरोबर आहे का? तुम्ही ओरडू नका, तुमच्या 10 पटीने ओरडतो, दादागिरी दुसऱ्यांची आहे। तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही, सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो, जायचं त्यांना हुल मारा चाल।